मित्रांनो, आजचा प्रवास थोडा वेगळा आहे. आपण चाललोय रणोत्सवला, पण पुण्याहून थेट रणोत्सव नाही. आधी अहमदाबाद आणि तिथून खरी प्रवासाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो, अहमदाबाद पर्यंत संपूर्ण प्रवास या वोल्वो मधून करणार आहे. मित्रांनो, या बसमध्ये सगळे एकाच दिशेला चालले, पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. कोणी झोपायचा प्रयत्न करतंय, कोणी शांतपणे बसलंय आणि कोणी माझ्यासारखे विचारामध्ये हरवले. खिडकी जवळ बसलो की विचार जरा जास्तच खोल जातात. रणोत्सवसाठी निघालोय, पण हा प्रवास फक्त एक फेस्टिवल नाही, तो अनुभवण्यासाठी आहे. रस्ता दिसत नाही, पण खिडकीतून बाहेर पाहताना प्रवासाची खरी मजा कळते. क्या भाई, घरी पोचल्या पोचल्या मित्राने प्रेमाने गरमागरम ढोकळ्याचा नाश्ता दिला. आता आधी हा नाश्ता करू आणि मग मस्त गप्पा मारणार. तर मित्रांनो, आज आम्ही खास बाहेर पडलोय माझ्या मित्राचा नवीन Insta360 कॅमेरा टेस्ट करायला. आणि विचार केला कॅमेरा टेस्ट करायचाच आहे तर एक छोटी राईड पण करूया. चला सुरुवात करूया. सो मित्रांनो, मी आलेलो आहे गुजरातमध्ये. आणि गुजरातमध्ये आल्यावर आपला फ्रेंड आहे मुंबईचा, तो सध्या जॉब निमित्ताने गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये राहतो. तर त्याला भेटलो आहे. आता आम्ही फ्युलअप करतो आहे त्याच्या मोटरसायकलवर. त्याने देखील Insta360 घेतला आहे, तर तो आम्ही आज ट्राय करतो आहे. Insta360 लावून 60 हाल दिसतोय का लावला आहे, पण आता सेल्फी स्टिकनी पण ट्राय करणार आहे. आता आम्ही जस्ट इन्स्टा एक राऊंड मारतो आहे. आमचा इन्स्टा लावला आहे तो चेक करायचा आहे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत. महेश, चलो. आत्ता वाजलेले आहेत 6:30. 10:30 वाजता आम्ही रण ऑफ कच्छ म्हणजेच गुजरातच्या 5-6 दिवसाच्या ट्रिपला जाणार आहे. त्यापूर्वी आज दिवसभर मी माझा फ्रेंड आहे, खूप जुना फ्रेंड आहे, 2017-18 पासून आम्ही एकमेकांना ओळखतो. सो आता आम्ही Insta360 घेतलाय भावाने, तोच आम्ही टेस्ट करतोय. त्याने पण Insta360 घेतलाय, मी पण. तर ह्या रोडवर आलतो. बऱ्यापैकी शांत रोड आहे आणि लाइटिंग ही बऱ्यापैकी ठीकठाक आहे. सो चेक करतोय आणि सनसेट झालेला आहे बघा. वाव, सो आता आम्ही चाललोय चहा प्यायला. बघू इथे कुठे आपल्याला नेतोय महेश चहा प्यायला. तर मित्रांनो, आम्ही आता आलोय राजवाडे टी स्टॉलवर. इथला चहा खूप फेमस आहे. म्हटलं आधी एक कप चहा घेऊया. आता मित्र पण माझ्यासोबत आहे. आता इथून आम्ही महेशच्या घरी जेवायला जाणार आणि मग रण ऑफ कच्छचा प्रवास सुरू होणार. थँक्यू पुणेकर अविनाशने आपल्यासाठी एक मस्त असं गिफ्ट आणलेलं आहे. की चेन आहे आणि इकडे त्याचं ब्रँडिंग आहे आणि इकडे आपल्या डिटेल्स आहेत. थँक्यू. तुम्हाला पण पाहिजे असेल तर त्याला सबस्क्राईब करा. मी आता महेशच्या घरून निघालोय ऑटोमध्ये आणि आमचा जो 10:30चा मीटअप पॉईंट होता, ऑलरेडी मी 10 वाजता निघालो, उशिरा अर्धा तास. कारण आमच्यामधला एक जो बंदा होता त्याची फ्लाईट ऑलरेडी 3 तास दिली आहे. म्हणजे आम्हाला निघता निघता इथेच 12, 12:15 होणार आहे. पण म्हटलं आपण जाता पण उशिरा नको जायला, त्यामुळे मी एक अर्धा तास उशिरा निघलोय शेवटी आणि आता चाललोय. सो मी पण पोहोचेलच तिथे आता थोड्या वेळात.
फायनली मित्र पोहोचलेलो आहे. बस तिथे दिसतीये ती लागलेली आहे आणि आम्ही आता इथून निघणार आहे. आय थिंक सगळे जेवायला गेलेले आहेत कारण 11 वाजलेले आहेत. खायला काहीतरी गेलेत बसमध्ये किंवा बसच्या अवतीभोवती कोणी नाही आहे. तर मी बॅग ठेवली आहे, जागा पण बुक केली आहे. आता आम्ही निघूया. सगळे आलो भेटू. थोडं पुढं आलो आहे, सगळेजण इथे बसलेले आहेत. आता आम्ही ट्रिपला जाऊ, लवकरच निघू बिकॉज एक माणसासाठी आम्ही थांबलेलो आहे. जीवन पण तिथे आहे, सर्वजण आम्ही आहे. तर लवकरच निघू गाईज. 11 वाजलेले आहेत. यस, ट्रिप बिगन झालेली आहे. हे पे हुर्रे. सगळेजण बॅगा बसमध्ये ठेवतायत आणि आता आपण बसमध्ये बोर्ड झालोय. आपल्या पहिल्या स्टॉप ढोलावीराकडे निघालोय, पण त्याआधी इथे सगळ्यांची ओळख करून घेतोय. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम ढोलावीरा. फायनली आमच्या पहिल्या डेस्टिनेशनवर आम्ही पोचलेलो आहे. भरपूर थंडी आहे त्यामुळे कुडकुडतोय. सो ढोलावीराच्या थोडं अलीकडच पाणी साठलेलं आहे, म्हणजे समुद्राचं खाडी टाईप. तर इथं थांबलेलो. इथे भरपूर प्रमाणात फ्लेमिंगोज आलेले आहेत आणि भरपूर आहेत. हे बघा, भरपूर आहेत. मला वाटलं नव्हतं बघायला मिळतील. नॉर्मली ह्या बाजूला आणि रोडच्या ह्या बाजूला, दोन्ही बाजूला तुम्हाला समुद्राचं पाणी असतं, पण आज या बाजूलाच आहे. आणि तिकडे बघा फ्लेमिंगो दाखवतो तुम्हाला, ते बघा. यस, सो गाईज आता इथून आम्ही ढोलावीराला जाणार आहोत. सो ही आहे आमची बस. या बसमध्येच आता आम्ही 5 दिवस प्रवास करणार आहे. आता आम्ही नाश्त्याला चाललोय मित्रहो. सो 10 वाजायला आलेले आहेत. लवकर नाश्ता करणार आहे कारण काल आम्हाला उशीर झाला त्यामुळे. पण आता लवकर नाश्ता करून ढोलावीराला जाणार आहे. तर इथंच थोड्या वेळाने ढोलावीरावरून आल्यावर इथंच चेक इन करणार आहे. तर रूम आणि कसं ॲम्बियन्स आहे हे मी तुम्हाला नंतर दाखवेल एकदम व्यवस्थितपणे. सो मित्र, हे आहे आमचा आजचा नाश्ता. यस, ह्यामध्ये आहे उपीट, दही आणि हे इथलं काहीतरी ट्रेडिशनल आहे. तर पटापट खातो आणि निघतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओमध्ये आपण पुणे टू ढोलावीराचा प्रवास पाहिला. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुणे टू ढोलावीराचा संपूर्ण इतिहास दाखवणार आहे.